काल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. उमेदवारांना आपला अर्ज मागे घेण्यासाठी साम दाम दंड भेद या सर्वांचा वापर करण्यात आल्याची जोरदार चर्चा जळगाव शहरात सुरू होती. अनेक उमेदवार येत होते, जात होते. महानगरपालिकेच्या बाहेर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि तुम्ही जर का आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अशातच अपक्ष उमेदवार मंगला बारी या आपल्या मुलं आणि नातवासह रडतच महानगरपालिकेच्या आवारात दाखल झाल्या. बारी यांना भाजपचे तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल केला होता. अपक्ष भरला होता, पहिले बीजेपी कडून भरला होता, तिकीट नाही मिळालं म्हणून अपेक्षा करून भरला होता. अच्छा. यावेळी माजी नगरसेवक भगत बालानी हे मंगला बारी यांच्या नातवाच्या खांद्यावर हात ठेवून या सर्वांना घेऊन येताना दिसले. हा सर्व प्रकार प्रसार माध्यमांना दिसल्यावर बारी यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली की आपण का रडत आहे. यावेळी मंगला बारी यांच्या नातवाच्या तोंडातून एक शब्द बाहेर आला आणि तो म्हणजे गलत आहे काका. यावर बालानी यांच्या तोंडातून देखील गलत आहे असा शब्द बाहेर आला. यावेळी मंगला बारी यांना प्रसार माध्यम प्रश्न विचारत होते, मात्र याची उत्तरे भगत बालानी देताना आढळून आले. चला तर बघूया काय म्हणाले उमेदवार. सध्या सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटते आणि जनतेचा मतदानाचा हक्क हिरावला गेला का? तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटते कमेंट मध्ये जरूर लिहा. सुनील बोडे, साक्षीदार न्यूज, जळगाव. भावनाच्या पोटी रडतोय तो, भावनाच्या पोटी रडतोय. आजीचं नाव लागलं पाहिजे, नाव लागलं पाहिजे. बुवा इतक्या वर्ष नाव सांगा. मंगला बारी, माझं नाव विशाल बारी. त्याला रडतोय तो भाऊ का होतोय त्याला असं वाटतंय की आजीचं नाव लागायला पाहिजे. ताई त्याला सांगू द्या, मला पद मिळणार. ताई त्याला सांगू द्या का रडतोय बेटा. माघार घेतली त्या भावनाच्या भरात रडतोय. पद देणार पक्षानं मोठं मीच भरलेलं आहे, माझ्यासाठी रडतोय तो. दबाव बिबाव कोण भरला होता ताई? समाधान होतंय का ताई? ताई समाधान आहे का? समाधान आहे का? कोणत्या प्रभागातून भरला ताई? 13 प्रभाग. वेळ झालाय विनंती आहे, वेळ झाला. अपक्ष भरला होता, पहिले बीजेपी कडून भरला होता, तिकीट नाही मिळालं म्हणून अपेक्षा करून भरला होता. अच्छा. तुम्हाला भाजपच्या लोकांनी सांगितलं का माघार घ्यायला? भाजपच्या मला मीच म्हणजे विषय केला. आपल्याला पदविध मिळाले तर जाऊ द्या, वयाच्या हिशोबाने मी घेते. पद देणार आहे का तुम्हाला? भविष्यामध्ये त्यांना सन्मानाचे पद दिलं जाईल असं आमदार गिरीभाऊ महाजन, चव्हाण साहेब, राजू मामा सगळे शब्द दिले. उमेदवार बोलत नाही. बालाजी साहेब तुम्ही काय बोलताय वारंवार? काय सांगाल? तुमचं काय? तुम्ही बोलत नाहीये. उमेदवाराला प्रश्न विचारताय, पत्रकार विचारताय, पण आपण उत्तर देताय. काय सांगाल? विचारा मग आपण उमेदवाराला प्रश्न विचारा. बस आपली ज्याच्या समाधानी होईल. हे त्यांचे चिरंजीव आहे विक्कीबाई. विवेक जबाबदार पहिले तर कर्तव्य करण्याची सवय आहे, गोरगरिबाचे काम करण्याची सवय आहे. वरिष्ठांनी जो काही माझ्या आईला आश्वासन दिलेलं आहे की तुला कुठलं तरी काहीतरी आम्ही देऊ आणि त्या माध्यमातून तुला गोरगरिबाचे कामं करायचे आहे, त्या हिशोबाने आम्ही. आणि मी सांगितलंय महिला मंडळाला रोजगार मिळाला पाहिजे. आता मी तुम्हाला खरं सांगते, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे. माझ्या मागे फिरते ते आणि आमचे रोड बीड झाले पाहिजे आणि मला कुठलं चांगलं पद मिळालं पाहिजे म्हणून मी माघार घेते. प्रश्न हाच आहे, बाकी कुठला नाही. 13 नंबर प्रभाग.